हॅलो एव्हरीवन, चला तर आज जेवणामध्ये भाकरी आणि त्याचबरोबर मस्त असं वांग्याचं भरीत राहणार होतं. तर वांग्याच्या भरीतची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे. मस्त असं तेल भरपूर टाकायचं, त्यानंतर राई जिरा आणि त्याचबरोबर मिरच्या कट करून मी घातल्या आहे. यातनं तुम्ही हिरवी पात नक्की वापरा, पण आता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी साधा कांदाच वापरला आहे. त्यानंतर एकीकडे मी 2 भाजून घेतलेले वांगे घेतले आहे. त्याला छान असं पील ऑफ करून घ्यायचं. भाजल्यानंतर तसंही त्याचे जे वरची कव्हर्स आहे ते इझिली निघून जातात. त्यानंतर त्याला ओपन करून ना व्यवस्थित चेक करून घ्या, कारण मोस्ट ऑफ टाइम कधीतरी वांग्यांमध्ये अळ्यासुद्धा असतात किंवा किडे पण असतात, म्हणून ते व्यवस्थित असं चेक करून घ्या. त्यानंतर माझे कांदे थोडेसे लालसर झाले होते, तर त्यात मी थोडासा लसण घातला आणि सोबतच हिरवे वाटाणे घातले आहे, कारण आता सीझन आहे वाटाण्यांचा आणि गाजरचा, तर ते भरपूर तुम्ही खा, कारण ते हेल्दीसुद्धा असतात. त्यानंतर इथे मी छोटा एक टमाटर घातला आहे, त्याचबरोबर हळद आणि मीठ आणि धनेपूड घातला आहे. छान असं याला मिक्स करून घ्या आणि त्यानंतर याला 5 मिनिटं परत त्याला छान असं परतून घ्या. त्यानंतर जे आपण 2 वांगे भाजून वगैरे व्यवस्थित मॅशी करून ठेवले आहे ते आपण यात घालणार आहोत. याला परत आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं कमी आचेवर छान असं भाजून त्यानंतर हवी तेवढी तुम्ही कोथिंबीर सुद्धा घाला. कोथिंबीरनी ना खूप मस्त फ्लेवर येतो आणि परत त्याला 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्या. असं एकजीव झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला थोडंसं तेल सुद्धा सुटलं पाहिजे, तेव्हाच वांग्याच्या भरताला मेन चव जी आहे ती येत असते. त्याचबरोबर छान अशी भाकऱ्या पण बनवून घेतल्या. मी लाटूनच आजकाल भाकऱ्या बनवत असते. पातळ पण होतात आणि टेस्टी पण होतात. तर तुम्ही पण आता मस्त ट्राय करा.